नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, मेघदूत हे काव्य खालीलपैकी कोणी लिहिले? पर्याय पहा, विचार करा। प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला वेळ असणार आहे 3 ते 5 सेकंद। मेघदूत हे काव्य खालीलपैकी कोणी लिहिले? तर पहा, योग्य उत्तर आहे कालिदास। कालिदास। पुढील प्रश्न पहा, जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? जोगेश्वरी लेणी योग्य उत्तर आहे मुंबई उपनगर। लक्षात ठेवा, वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे। जोगेश्वरी लेणी मुंबई उपनगर या जिल्ह्यात आहे। खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? योग्य उत्तर आहे कागल। राजर्षी शाहू महाराजांचं जन्मस्थान कागल। पुढील प्रश्न पहा, कांचनगंगा हिमालयाच्या खालीलपैकी कोणत्या भौगोलिक विभागांतर्गत येते? कांचनगंगा जे काही शिखर आहे ते हिमालयाच्या खालीलपैकी कोणत्या भौगोलिक विभागांतर्गत येते? योग्य उत्तर आहे उच्च हिमालय। पुढे पहा, कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? प्रश्न काय आहे? कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? पर्याय पहा, ओडिसा, त्रिपुरा, मिझोराम, मध्य प्रदेश। विद्यार्थी मित्रांनो, त्रिपुरा या राज्यातून कर्कवृत्त जाते, बरोबर आहे। मिझोराम या राज्यातून जाते, बरोबर आहे। मध्य प्रदेश राज्यातून जाते, बरोबर आहे। परंतु 1 नंबर पर्याय आहे ओडिसा। ओडिसा राज्यातून कर्कवृत्त जात नाही। योग्य उत्तर आहे 1 नंबर पर्याय। विद्यार्थी मित्रांनो, भारतातील एकूण किती राज्यातून कर्कवृत्त जाते आणि कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त जाते हे आपल्याला माहिती पाहिजे। त्यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे। तर पहा, भारतातून कर्कवृत्त एकूण 8 राज्यातून जाते। किती राज्यातून? 8 राज्यातून। मग पश्चिमेकडून पूर्वेकडे हे जे काही 8 राज्य आहे यांचा क्रम कसा आहे? तर पहा, 1 नंबरला आहे गुजरात, 2 नंबरला राजस्थान, 3 नंबरला मध्य प्रदेश, 4 नंबरला छत्तीसगड, 5 नंबर झारखंड, 6 नंबर पश्चिम बंगाल, 7 नंबर त्रिपुरा आणि 8 नंबरला आहे मिझोराम। लक्षात ठेवा, मिझोराम हे राज्य लक्षात ठेवा, वारंवार प्रश्न विचारला गेला आहे। गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम। विद्यार्थी मित्रांनो, आता जर असा प्रश्न विचारला गेला, हे जे काही 8 राज्य आहे या 8ही राज्यातून कर्कवृत्त जाते, पण असा प्रश्न विचारला गेला की कर्कवृत्ताची जी काही लांबी आहे सर्वाधिक खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर पहा, मध्य प्रदेश राज्य। मध्य प्रदेशमध्ये कर्कवृत्ताची लांबी सर्वाधिक आहे। प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवा। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी डॅश डॅश ही नदी तापी नदीची उपनदी आहे? तापी नदीची उपनदी विचारला आहे। तर पहा, योग्य उत्तर आहे बोरी। बोरी ही तापी नदीची उपनदी आहे। विद्यार्थी मित्रांनो, तापी नदी परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहे। तापी नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो, कोणत्या ठिकाणी होतो, कोणत्या टेकड्यांमध्ये होतो, आपल्याला माहिती पाहिजे। तर पहा, तापी नदीचा उगम मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगामध्ये मुलताई या ठिकाणी होतो। 100 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे। तापी नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? मध्य प्रदेश। मध्य प्रदेश राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात होतो? बैतूल जिल्हा। कोणत्या पर्वतरांगेमध्ये होतो? सातपुडा पर्वतरांग। आणि कोणत्या ठिकाणी? तर मुलताई। 4ही मुद्दे लक्षात घ्या। मध्य प्रदेशमध्ये तापीचा उगम होतो, बैतूल जिल्ह्यात होतो, सातपुडा पर्वतरांगेत होतो, मुलताई या ठिकाणी। आणि ही जी काही नदी आहे हिची लांबी किती आहे? तर 724 किलोमीटर लांबी आहे। लगेच वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे, वारंवार प्रश्न विचारला गेला आहे। तापी 724 किलोमीटर लांबी। ओके, आता
ही जी काही नदी आहे मित्रांनो, किती राज्यातून वाहते? तर भारतातील 3 प्रमुख राज्यातून ही नदी वाहते. कोणती नदी? तापी नदी. मग ते राज्य कोणतं आहे? मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. लक्षात ठेवा, आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न असा येऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या राज्यातून तापी नदीचा प्रवाह आहे, किंवा खालीलपैकी कोणत्या राज्यातून तापी नदीचा प्रवाह नाही. या ठिकाणी आपल्याला 3 पर्याय असणार आहे आणि चौथा पर्याय असा असेल की ज्या पर्यायातून ज्या राज्यातून तापी नदीचा प्रवाह नसेल. आपल्याला समजलं पाहिजे की मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यांमधून तापी नदीचा प्रवाह आहे. आता मध्य प्रदेश राज्यामध्ये नदी, ही जी काही तापी नदी आहे हिचा उगम होतो आणि सुरुवातीचा प्रवास म्हणजे उगम झाला की तिथून ती प्रवास करते, नंतर आपल्या महाराष्ट्रात काय करते? प्रवेश करते. आणि सर्वात मोठा भाग जो काय आहे, म्हणजे या नदीचं जे काही सर्वात मोठं खोरं आहे त्या आपल्या महाराष्ट्रातून वाहतं. ओके, खास करून जो काही खानदेश भाग आहे त्या खानदेश भागातून. ओके, आता मग नंतर महाराष्ट्रातून ती नदी पुढे कुठे जाते? तर गुजरात राज्यात जाते. गुजरात राज्यात गेली की तशी ती पुढे अरबी समुद्राला मिळते. म्हणजे नदीचा जो काही शेवटचा टप्पा आहे तो कुठे आहे? गुजरात राज्यात आहे. म्हणजे मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात जाते आणि महाराष्ट्रातून गुजरात, तसंच पुढं अरबी समुद्राला. ओके, लक्षात ठेवा, ही जी काही माहिती सांगितलेली आहे मित्रांनो, सर्व एक एक मुद्दा लिहून ठेवा. यावर प्रश्न विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा. 1857च्या उठावाला भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असे कोणी म्हटले? योग्य उत्तर आहे दा. सावरकर, म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांनी 1857च्या उठावाला भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असे म्हटले. पुढे पहा. मी पत्र लिहीन या वाक्याचा काळ कोणता? विद्यार्थी मित्रांनो, मी पत्र लिहीन, लिहिलंय का? लिहितोय का? लिहीन लगेच समजतंय. लिहीन म्हणजे अजून मला भविष्यात पुढे लिहायचंय. योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय, भविष्यकाळ. मी पत्र लिहीन भविष्यकाळ आहे. पुढे पहा. पेशवा हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये प्रचलित झालेला आहे? योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय, फारसी. पेशवा हा जो काही शब्द आहे हा फारसी या भाषेतून मराठीत प्रचलित झालेला आहे. वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला? योग्य उत्तर आहे लॉर्ड लिटन. लक्षात ठेवा, वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 लॉर्ड लिटन यांनी मंजूर केला. पुढे पहा. भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य कधी स्वीकारले? योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950. भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य 26 जानेवारी 1950 या दिवशी स्वीकारले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते? योग्य उत्तर आहे यशवंत. पुढे पहा. फिनलँड या देशाची राजधानी कोणती आहे? योग्य उत्तर आहे हेलसिंकी. लक्षात ठेवा, फिनलँड या देशाची राजधानी हेलसिंकी. पुढे पहा. 1880 मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली? प्रश्न महत्वपूर्ण आहे. 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली? तर पहा, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक आणि चिपळूणकर यांनी सर्वांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली आहे. कोठे केली? पुणे. कधी केली? 1880. नावं लक्षात ठेवा, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक आणि चिपळूणकर. पुढे पहा. पान उतारा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. पान उतारा करणे म्हणजेच काय? अपमान करणे. पुढे पहा. पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? पंजाब केसरी. योग्य उत्तर आहे लाला लजपतराय. विद्यार्थी मित्रांनो, 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर लाला लजपतराय. पुढे पहा. एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? समजा एखादा शब्द आहे किंवा शब्दसमूह आहे, त्याला पूर्ण अर्थ प्राप्त झाला, त्याला काय म्हणतात? वाक्य म्हणतात. काय म्हणतात? वाक्य. पुढे पहा. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ज्योतिर्लिंग व ठिकाण आपल्याला दिलेले आहेत. कोणती जोडी योग्य आहे आपल्याला पाहायचं आहे. पहा. केदारेश्वर ज्योतिर्लिंग, केदारनाथ, उत्तराखंड. बरोबर आहे का? विद्यार्थी मित्रांनो,
केदारेश्वर ज्योतिर्लिंग केदारनाथ या ठिकाणी आहे, उत्तराखंड राज्यात आहे, 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. भीमाशंकर पुणे महाराष्ट्र, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. कोणती जोडी योग्य आहे असं विचारलं आहे. तीनही जोड्या योग्य आहे, म्हणून योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, वरीलपैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, लगेच वही पेन घ्या, लिहून ठेवा, तोंडी पाठ करून ठेवा. यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. पुढे पहा, 2 शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? 2 शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? तर संयोग चिन्ह वापरतात. पुढे पहा, भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो? तर पहा, योग्य उत्तर आहे भारताचा महान्यायवादी. भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार भारताचा महान्यायवादी असतो. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती आहे? योग्य उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती 42वी घटना दुरुस्ती. पुढे पहा, महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही? पर्याय पहा, पोलीस शिपाई, हवालदार, फौजदार, लान्स नाईक. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपाई हे पद आहे, हवालदार पद आहे, फौजदार हे पद आहे, परंतु लान्स नाईक हे पद नाही. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.